जयश्री ही 10वीची विद्यार्थिनी आहे। ती बसनं शाळेत जात होती। बसमध्ये गर्दी असल्यानं ती बसच्या मागील बाजूस असलेल्या आपत्कालीन दरवाजाजवळ उभी होती। त्यावेळी गर्दीमुळे अचानक दरवाजा उघडल्यानं ती दरवाजातून थेट बाहेर जमिनीवर पडली। दरम्यान बसमधून खाली पडलेल्या जयश्रीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिला ग्रामस्थांनी तातडीनं मालेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला। डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केलं। या घटनेची माहिती मिळताच आगार व्यवस्थापक मनीषा देवरे यांनी घटनास्थळी जाऊन तेथील पाहणी केली। पुढील तपास वडनेर खाकुर्डी पोलीस करत आहेत। जयश्री केदार कन्नौर, वय वर्ष 16, राहणार कंक्राळे, तालुका मालेगाव असं दुर्दैवी झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे। या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जाते। या प्रकरणी केदार कन्नौर यांनी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून बस चालक हा वाहक प्रशांत चव्हाण व नितीन शेवाळे याच्या विरोधात विद्यार्थिनीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरवाजा अचानक उघडल्यानं कंक्राळे येथील 16 वर्षीय विद्यार्थिनीचा बसमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे।